ठाणे शहर काँग्रेसने महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनातील गंभीर अनागोंदीचा मुद्दा आक्रमकपणे उचलून धरताच प्रशासनाची झोप उडाली आहे. लाखो रुपयांचा खर्च करून बसवण्यात आलेले स्टेनलेस स्टील कचरा डबे अल्पावधीतच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून अनेक ठिकाणी फक्त लोखंडी स्टँड उभे असल्याने या प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवली जाते. या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी प्रशासनावरती थेट हल्लाबोल चढवलाय. शहरातील विविध भागामध्ये सुस्थितीत असलेले अनेक कचरा डब्बा अयोग्य पद्धतीने बसवल्यामुळे उखडून रस्त्याच्या कडेला पदपथांवरती दिवसानुदिवस पडून आहेत. तरी देखील प्रशासनाकडून याकडे होत असलेले दुर्लक्ष नागरिकांच्या संतापात भर घालत आहे. करदात्यांच्या पैशाचा होत असलेला हा उघड अपव्यय थांबण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावीत अशी मागणी राहुल पिंगळे यांनी केली आहे. स्मार्ट सिटी, आमदार निधी, खासदार निधी, विविध स्रोतांमधून बसवण्यात आलेले सर्व कचरा डब्यांचे फिजिकल ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागील 5 वर्षातील खर्च, डब्यांची गुणवत्ता तसेच प्रत्यक्षात जे डबे संबंधित ठिकाणी अस्तित्वात आहेत की नाही याचा सविस्तर अहवाल सार्वजनिक करावा असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच शहरभर विखुरलेले व पडून असलेले स्टील कचरा डबे तातडीने संकलित करून आवश्यक त्या ठिकाणी पुन्हा बसवावे तसेच भविष्यामध्ये गरजेनुसारच डबे बसवण्याचे धोरण राबवावे अशी सूचना करण्यात आली आहे. संबंधित विभागांवरती जबाबदारीने निश्चित करून दोषींवरती कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास शहरभर पडून असलेले स्टील कचरा डबे एकत्र करून महानगरपालिका मुख्यालयासमोर टाकत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिलेल्या प्रशासनात खळबळ उडाली आहे.